हॅलो, मी सारिका. बघा आता आषाढी एकादशी येते आहे, त्यावर खूप लोकांना आता वारीची ओढ लागली आहे. त्या धर्तीवर आपणही अभंगवारी करूयात. म्हणजे तुकाराम महाराज, नामदेव महाराज यांचे छान छान अभंग आपण घेऊयात. त्यातला सुंदर अर्थ आपण बघूयात, जो सोप्यातला सोपा अर्थ आहे. बघा तशी तर अर्थ सांगण्याची माझी पात्रता नाही. त्यात खूप कीर्तनकार खूप अभ्यास करून तो एक्सप्लेन करतात, 3 तास त्याच्यावर कीर्तन करतात. त्यातला गहनता जी महाराजांना सांगायची असते, जगद्गुरू तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज यांना सांगायची, ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्या एवढी माझी पात्रता नाही. हा आपण 2-3 ठिकाणी वाचून जो थोडक्यात अतिशय सोपा त्या अभंगाचा अर्थ काय ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो. तर बघा, आज मी पहिला अभंग घेतला आहे जगद्गुरू तुकाराम महाराजांचा. अतिशय प्रसिद्ध, मला वाटतं सगळ्यांनी तो ऐकलेला असेल आणि छान. आणि त्याचबरोबर त्या अभंगाचा अर्थ नेमका काय तेही आपण बघूयात. तर पहिल्यांदा मी तुम्हाला अभंग पूर्ण सांगते. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, धरी धरी आठवण माणी संतांचे ज्ञान, नेले रात्रीने ते अर्धे, बाळपण जरा व्याधे, तुका म्हणे पुढा, घाना जुंती जसी मुढा. बघा, हा 4 ओळीचा अभंग आहे. त्यातील पहिल्या ज्या 2 ओळी आहेत, कोणता? सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, धरी धरी आठवण मनी संतांचे वचन. हे जे 2 ओळी आहेत ना, अभंगाच्या पहिल्या 2 ओळी, त्यामध्ये तुकाराम महाराज आपल्याला आयुष्याचं वास्तव सांगतात. म्हणजे काय? सुख पाहता जवा पाडे, जवसाचा दाण्या एवढं सुख असतं आयुष्यामध्ये आपल्या. दुःख पर्वता एवढे, पर्वत, मोठा जो पर्वत असतो ना, एवढं दुःख असतं आयुष्यामध्ये, तरी पण माणूस संसाराच्या याच्यामध्ये पळतो. त्यामुळे पुढची ओळ तुकाराम महाराज म्हणतात, धरी धरी आठवण मानी संतांचे वचन. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, ह्या आयुष्यामध्ये सुख हे फक्त जवसाच्या दाण्या एवढं आहे आणि दुःख पर्वता एवढं आहे. म्हणून हे माणसा तू आठवण धर संतांच्या वचनांची. संत काय सांगतात? परमेश्वराला आठव, त्यांचं नामस्मरण घे, कारण तेच सत्य आहे. हे आयुष्याचं वास्तव सांगितलं आहे तुकाराम महाराजांनी, की सुख छोटं आहे, दुःख मोठं आहे. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आपल्या आयुष्याचा हा भगवंताचं नामस्मरण आहे. आणि पुढच्या ज्या 2 ओळी आहेत, काय? नेले रात्रीने ते अर्धे, बाळपण जरा व्याधे. म्हणजे रात्री झोपेत अर्धं आयुष्य आपलं निघून जातं आणि लहानपणी निम्मं जातं, म्हातारपणी जरा व्याधीमध्ये जातं, बालपण जरा व्याधे, तुका म्हणे पुढा, घाना जुंती जसी मुढा. आता बघ, अर्धी तर रात्रीनं नेले, छोटे होते थोडेफार, बालपणात गेले, म्हातारपणात गेले, मग राहिलं एवढासा भाग. त्यात पण माणूस वेड्यासारखा, घाण्याला जुंपल्यासारखा संसारात झुपलेला असतो, असं तुकाराम महाराजांना म्हणायचं आहे. यामध्ये ते माणूस आयुष्याचा अपव्यय कसा करतो ते सांगतात. त्यामुळे जो थोडा वेळ आपल्याकडे आहे, त्या वेळेमध्ये तुकाराम महाराजांना म्हणायचं आहे, तुम्ही नामस्मरण करा. मला माहिती आहे आजच्या युगामध्ये नामस्मरणाला किती महत्त्व देतात, ते ज्याचं त्याचं त्याच्यावर आहे. पण हां, रोज 5 मिनटं तरी आपला नियम असावा. रोज 5 मिनटं, 1 माळ किंवा घड्याळी 5 मिनटं रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी नामस्मरण असावं. त्याने छान फायदा होतो असं मला तरी वाटतं, किंवा मी घेते अनुभव. तुम्ही पण करून बघा. आणि मला हा तुकाराम महाराजांचा अभंग खूप आवडला. तुम्हाला आवडला का? आवडला असेल तर कमेंट करून सांगा.